विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न मिळावा या मागणीसाठी राष्ट्र विकास सेनेच्या वतीने शासन, आमदार आणि खासदारांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे। मात्र अद्यापही या मागणीची प्रभावी दखल घेतली जात नसल्याची खंत संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड यांनी व्यक्त केली। अण्णाभाऊंना भारतरत्न मिळेपर्यंत आमच्या जीवाची काहिली होत राहणार अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली। खासदारांनी राष्ट्रपतींना पत्र दिले आहे, मात्र त्यानंतर केंद्र शासनाकडे काय पाठपुरावा झाला असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला। केवळ पत्र देऊन जबाबदारी संपत नाही, संसदेत आणि केंद्र शासनाकडे हा मुद्दा ठोसपणे मांडणे आवश्यक आहे असेही त्यांनी स्पष्ट केले। 15 ऑगस्ट 2026 रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात झंपर परकर घालून अनोख्या पद्धतीने निषेध आंदोलन करण्यात येणार आहे। खासदारांनी राष्ट्रपतींना दिलेल्या पत्राची प्रत झंपर परकरवर लावून शासन व लोकप्रतिनिधींच्या भूमिकेचा निषेध केला जाणार आहे। या माध्यमातून केवळ पत्र देऊन थांबलेल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारला जाणार आहे। माझं नाव सुधाकर गायकवाड, राष्ट्र विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष। गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्र विकास सेनेचे अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या म्हणून मी एक गाडी बक्षीस लावली कलेक्टर ऑफिसला। लाल दिव्याची गाडी बक्षीस लावली। जो आमदार खासदार अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न येईल त्याला ती गाडी बक्षीस दिली जाईल। महिनाभर गाडी लावली तरी बी त्यांनी त्याच्यावर दखल घेतली। त्याच्यानंतर मी एक गाडी फिरवली की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या, त्याच्यावर बी त्यांनी कोणत्याही दखल घेतली। पण आता गेल्या वर्षापासून मी प्रत्येक आमदार खासदारापाशी जाऊन अशी पत्र व्यवहार सगळं घेतले, त्यांच्याकडे पत्र घेतलेले आहेत की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्यासाठी काही हरकत नाही म्हणून त्यांनी शासनाला बी त्यांनी पाठपुरावा केला आहे। पण गेले 1 वर्ष झालं कोणतंही माझ्याकडे पत्र व्यवहार आलेला नाही किंवा अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळाला नाही। म्हणून उद्याच्या 15 ऑगस्टला मी सांगलीमध्ये कलेक्टर ऑफिसच्या कार्यालयापाशी की ही झंपर आणि हे परकर घालून मी आंदोलन करणार। या परकरवर त्यांची खासदारांची पत्र लावल्यात। ही खासदारांची पत्र लावायचं कारण काय माहिती आहे का, की तुमच्या पत्रांना कागदाची बी किंमत नाही। मी माझ्या परकरला का तुमचे पत्र लावून की तिथे शासनाकडे तुम्ही ताकदीनं मागा अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळाला पाहिजे। ह्याच्यासाठी मी 15 ऑगस्टला माझे हे आहे। आता मराठीमध्ये म्हण आहे की ते कागद काय तर सुरळी करून काय तर करून घ्या। तसं जर तुमच्या पत्राला किंमत नसली ना तर ते सुरळी करून तुम्ही जे काय करायचे करून घ्या, पण अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळाला पाहिजे। खासदारांची जबाबदारी आहे ही त्यांना सांगतोय। 7 आमदारांनी 5 खासदारांनी आता पत्र मला पत्र दिलेले आहे ते अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या म्हणून। कोणताच विषय नाही। आणि त्यांनी शासनाला बी ही पत्र मला जसं पत्र दिलं तसं शासनाला बी त्यांनी कळवलं, पण शासनानं तिकडून बी अजून काही त्यांचं उत्तर आलेलं नाही। नेमकं कुठल्या भाषा शैलीत तुम्ही या म्हणजे प्रशासनाला विचारणार आहे? तुमचे बोल काय आहेत? बोल म्हणजे काय माहिती आहे का, माझी महिना गावाकडे राहिली, माझी जीवाची होती या कायली, असं जे गाणं जे आहे तर हे झालं अण्णाभाऊ साठेंचं गाणं हे छक्कड। तर तुम्हाला सांगायचं काय माहिती आहे का, तर समाजाची काय माहिती आहे का, माझ्या अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्यायचा राहिला आहे आणि आमच्या जीवाची होती या कायली म्हणून आम्ही मागावली भारतरत्न त्यांना। तरी बी खासदार कोणचंही त्यांची जीवाची कायली होण्यात नाही, पण समाजाची जीवाची कायलीवर आल्या। आणि खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न दिल्यावर ती छक्कड पूर्ण होईल।